Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. We have all come to this blessed convention to receive all the blessings from the Lord. हम सभी लोग इस आशीषित सम्मेलन में इस कारण आए हैं ताकि प्रभु की आशीषों को प्राप्त करें. आणि या आशीर्वादित संमेलनामध्ये आपण यासाठी आलो आहोत की देवाचे आशीर्वाद आपण प्राप्त करावे. So, after receiving blessings, you will go back to your homes. आशीषों को प्राप्त करने के पश्चात आप सब लोग अपने अपने घर लौट चले जाएंगे. आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुम्ही आपापल्या घरी परत जाल. After going back also, Lord should preserve everyone from every sort of snare of the devil. लौट कर जाने के बाद भी परमेश्वर हमें से हर एक लोगों को शैतान के सब प्रकार के फंदे से बचाना चाहिए. आपण परत जात असताना परमेश्वर आपल्या सर्वांना शैतानाचा प्रत्येक पाशातून आपले संरक्षण केले पाहिजे. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Today, I would like to share the word of God from the verse which our Lord and Savior spoke in the book of Luke. आज मैं लुका की पुस्तक में से हमारे प्रभु और उद्धारकर्ता ने जो बात को कहा उसमें से उस वचन में से मैं आज संदेश देने को चाहता हूँ. आणि लूक शुभवर्तमान मधून जे आहे आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जे काही उपदेश दिलेला आहे त्यातून मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. Let us turn to Luke chapter 17 and read verse 32. लुका 17 अध्याय का 32वां वचन पढ़ेंगे. लूक शुभवर्तमान 17 अध्याय याचे 32वें वचन वाचूया. लुका 17 का 32. Remember Lot's wife. लोटच्या बायकोची आठवण करा. लूत की पत्नी को स्मरण रखो. It's a very short verse in this chapter. इस अध्याय में सबसे छोटा वचन है. आणि या अध्यायामध्ये हे सर्वात लहान असे देवाचे वाक्य आहे, वचन आहे. Remember Lot's wife. लूत की पत्नी को स्मरण रखो. लोटच्या बायकोची आठवण करा. When Jesus spoke to his disciples concerning his coming, जब यीशु ने अपने चेलों के साथ अपने आगमन के बारे में बातें की, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर देवाच्या आगमनाविषयी बोलत होता, that time only he spoke this verse saying, remember Lot's wife. उसी समय उसने इस वचन को कहा, लूत की पत्नी को स्मरण रखो. त्याच वेळेस हे वाक्य, हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, लोटच्या बायकोची आठवण करा. When you read the 30th verse, we understand that he spoke saying, even thus shall it be in the day when the Son of Man is revealed. 30वां वचन पढ़ने के समय हमको ये समझ आता है कि ऐसा लिखा है, मनुष्य के पुत्र के प्रकट होने के दिन भी ऐसा ही होगा. आणि 30व्या वचनात आपण हे देखील वाचू शकतो, मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल. Today people of this world think that their life is eternal in this world. आज इस संसार के लोग ऐसा सोचते हैं कि उनका इस संसार का जो जीवन है नित्य है. आणि या जगातील लोक या प्रकारे विचार करीतात की या जगातील त्याचे जे जीवन आहे ते सर्वकालिक आहे. In this world our life is very temporary and it is not going to be long time. इस संसार में हमारा जो जीवन है अस्थायी या तात्कालिक है, लंबे समय तक नहीं रहने वाली है. आणि या जगातील जे जीवन आपले आहे ते जे आहे तत्काळासाठी क्षणिक आहे, ते जे आहे सर्वकालिक नाही. But certain times we see people in this world, they feel that this world is going to be forever and do things also accordingly. लेकिन कभी कभी हम देखते हैं कि संसार के लोग ऐसा महसूस करते हैं कि ये जो संसार का जो जीवन है सदा सर्वदा के लिए है और जो कुछ वे चाहते वे करते हैं. आणि जगातील लोक या प्रकारे अनुभव घेतात, विचार करीतात, हे जगातील जे जीवन आहे हे सर्वकालिक आहे असे विचार करून ते जीवन जगतात. We know about Lot and his family. हम लूत और उसके परिवार के बारे में जानते हैं. आपण लोट व त्याच्या परिवार कुटुंबाविषयी आपण जाणतो. How many of you know about Lot? Say hallelujah. जितने लोग लूत को जानते हैं हालेलुया पुकारें. जितके लोटाविषयी जानता एक हालेलुया म्हणा. Everybody knows about Lot life. सभी लोग लूत के जीवन के बारे में जानते हैं. आणि सर्व लोटाच्या जीवनाबद्दल तुम्ही जाणता. Okay. How many of you have Bible? Hands up. आप में से कितने लोगों के पास पवित्र शास्त्र है? हाथ उठाइए. आता तुमच्यामध्ये किती लोकांकडे पवित्र शास्त्र आहे? आपले हात उंच करा. Hallelujah. Very good. So let us turn to Genesis chapter 19. उत्पत्ति 19वां अध्याय. उत्पत्तीचे पुस्तक 19वें अध्याय.
when you read from verse 15 onwards, 15 वचन से लेकर पढ़ने के समय 15व्या वचनापासून पुढे वाचले असता there only we understand what happened to this Lot's wife. इधर ही हमको समझ आती है कि लूत की पत्नी के साथ क्या हुआ था। या ठिकाणी आपल्याला समजून येईल की लोटाच्या बायकोला काय झाले आहे। Any child can say, youth child can say, what happened to Lot's wife? क्या कोई भी बच्चा या जवान बच्चा कह सकता है कि लूत की पत्नी के साथ क्या हुआ था? आणि या ठिकाणी असलेले तरुण किंवा लहान मुलं सांगू शकतील का की लोटाच्या बायकोसोबत काय झाले होते? Why did Jesus say, remember Lot's wife? क्यों यीशु ने ऐसा कहा, लूत की पत्नी को स्मरण रखो? का प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे की लोटाच्या बायकोची आठवण करा? They're all silent. सभी लोग खामोश हैं। सर्वे तुम्ही शांत आहा, मौन आहा। बोलो बोलो। Very good. That is the reason. So when she turned back, what happened to her? She became a salt pillar. जब वो पीछे की ओर मुड़कर देखी तब वो नमक का खंबा बन गई। आणि जेव्हा ती मागे ओळून पाहिलेली आहे त्यावेळेस जे आहे ते मिठाचा खांब बनलेली आहे। If you are traveling somewhere, यदि आप कहीं भी जगह में यात्रा करके जा रहे हैं तो, आणि जर तुम्ही कुठे एका ठिकाणी प्रवास करून जात असाल तर, for example, we both are here preaching. अभी उदाहरण के लिए इधर हम दो लोग इधर प्रचार कर रहे हैं आणि उदाहरणार्थ या ठिकाणी आम्ही दोघे जे आहे उपदेश देत आहोत। If God is telling us, don't look back. प्रभु हमसे कहता है पीछे मुड़ के नहीं देखना। आणि परमेश्वर आम्हाला सांगेल की मागे ओळून पाहू नका। And if something falls on the back, यदि पीछे कुछ भी चीज गिर गया है तो, आणि मागे जर काही वस्तू पडली असेल तर, if I turn back, if I become a salt pillar, what you will think? यदि मैं पीछे मुड़ के उसको देखता हूँ और अचानक से नमक का खंबा बन जाऊंगा, फिर आप लोग क्या सोचेंगे? आणि जर मी मागे ओळून पाहिलो आणि लगेच जे आहे मिठाचा मी खांब झालो तर तुम्ही काय विचार कराल? By the way, how many of you have seen rock salt? आप में से कितने लोगों ने मोटा नमक को देखा है? आणि तुमच्यातील किती लोकांनी जे आहे मोठे मीठ पाहिलेले आहे? Very few. बहुत ही कम लोग। आणि खूप कमी लोकांनी पाहिलेले आहे। Everybody has seen that powder of salt. सभी लोगों ने हमारा वो जो बारीक नमक है उसी को देखा है। आणि खूप लोकांनी जे आहे जे मृदू असलेले मीठ तुम्ही पाहिला असाल। So, if the whole body of a woman becomes salt, means that is his wife. If what will be the condition of Lot? यदि किसी भी व्यक्ति का जो पत्नी है उसका पूरा शरीर नमक बन जाने से उस व्यक्ति का अवस्था कैसा रहेगा? आणि त्याची जी बायको आहे त्याची पूर्ण शरीर जे आहे मिठाचा खांब झाल्यानंतर त्याची अवस्था काय झाली असेल? Just remember, just think how the heart of Lot could be on that day. सोच के देखिए उस दिन लूत का हृदय कैसा होता। आणि विचार करून पहा लोटाचे हृदय अंतकरण कसे झाले असेल, काय झाले असेल? When you read Genesis chapter 19 verse from 15 onwards, उत्पत्ति 19वां अध्याय का 15 वचन से लेकर पढ़ने के समय, उत्पत्तीचे पुस्तक 19 अध्यायाच्या 15व्या वचनापासून वाचले असता, by the way, many of you may not know this incident. शायद आप में से कई लोगों को ये घटना मालूम नहीं होगा। कदाचित तुमच्यातील पुष्कळ लोकांना ही घटना माहित नसेल। When you read Genesis chapter 19 verse 1, उत्पत्ति 19 का पहला वचन पढ़ने के समय, उत्पत्तीचे पुस्तक 19 अध्याय पहिले वचनापासून वाचले असता, God sent 2 angels to the house of Lot. परमेश्वर ने लूत के घर में 2 स्वर्गदूतों को भेजा। आणि परमेश्वर लोटच्या घरामध्ये 2 स्वर्गदूत पाठवून दिला आहे। They came in an evening time. वे सांझ के समय में आए आणि ते संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी आले। They came to Lot, and at that time Lot was sitting in the gate of that city. वे लूत के पास आए और उस समय लूत उस नगर के फाटक में के पास बैठा था। आणि जेव्हा दूत त्या ठिकाणी आले तेव्हा लोट जे आहे सदोमाचा वेशीजवळ बसला होता। The 2 angels came to him and said, and stood in front of him. वे 2 स्वर्गदूत उसके सामने आकर खड़े हो गए। आणि 2 स्वर्गदूत जे आहे त्या समोर येऊन उभे राहिले। They never told anything. उन्होंने कुछ भी नहीं कहा। आणि त्यांनी काही सांगितले नाही। They just came towards Sodom. वे केवल सदोम की ओर आए। आणि केवळ सदोमाजवळ ते आले। If 2 people come to your house who are strangers, what you will do? यदि आपके घर में 2 अजनबी लोग आने से आप क्या करेंगे? आणि अनोळखी 2 व्यक्ती जर तुमच्या घरी येतील तर तुम्ही काय कराल? We cannot accept he is a new person. हम एक नए व्यक्ति को ऐसे ही स्वीकार नहीं कर सकते आणि हैं। अशा नवीन व्यक्तीला आपण लगेचच स्वीकार करणार नाही। But Lot has the very good character. लेकिन लूत का एक बहुत ही अच्छा स्वभाव था। परंतु लोट मध्ये एक चांगले स्वभाव होते। When you read 1 and 2, पहला 2 वचन पढ़ने के समय, पहिले आणि दुसरे वचन वाचून पाहिले असता,
सांझ को वे दो दूत सदोम के पास आए और लूत सदोम के फाटक के पास बैठा था। सो उनको देखकर वह उनसे भेंट करने के लिए उठा और मुंह के बल झुककर दंडवत कर कहा, हे मेरे प्रभु, अपने दास के घर में पधारिए और रात भर विश्राम कीजिए और अपने पांव धोइए, फिर भोर को उठकर अपने मार्ग पर जाइए। उन्होंने कहा, नहीं, हम चौक ही में रात बिताएंगे। And there came 2 angels to Sodom at even, and Lot sat in the gate of Sodom. And Lot, seeing them, rose up to meet them, and he bowed himself with his face toward the ground. And he said, Behold now, my lords, turn in, I pray you, into your servant's house, and tarry all night, and wash your feet, and ye shall rise up early, and go on your ways. And they said, Nay, but we will abide in the street all night. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून सामोरे गेला आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्यास नमन केले. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा. आजची रात्र रहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. पण ते म्हणाले, नाही, आम्ही रात्रभर रस्त्यावर मुक्काम करू. See, if workers come to your house, यदि आपके घर में सेवक आने से, आणि जर तुमच्या घरी सेवक आले तर looking to the address, immediately you said, come in brother ji, come in sister ji. तुरंत उनके वस्त्र को देखकर आप बोलेंगे, आइए ब्रदर जी, आइए सिस्टर जी. आणि त्यांचे वस्त्र पाहिल्याबरोबर तुम्ही म्हणू लागाल की या ब्रदर जी, या सिस्टर जी म्हणाल. Same like servants of God, angels have come to his house. अभी परमेश्वर के सेवकों के समान ही ये स्वर्गदूत उसके घर में आए थे. आणि या सेवकांप्रमाणे जे आहे स्वर्गदूत देखील त्याच्या घरी आले होते. When servants of God come to your house, will you make them to sit on the road? जब परमेश्वर के सेवक आपके घर में आएंगे, क्या आप उनको सड़क पर बिठाएंगे? आणि जेव्हा देवाचे सेवक तुमच्या घरी येतील तर काय तुम्ही त्यांना मार्गात बसवाल काय? But when you read the second verse, you see the angels telling, we will be in the whole night on the streets. लेकिन दूसरे वचन पढ़ने के समय हम देखते हैं कि स्वर्गदूतों ने ऐसा कहा, नहीं, हम चौक ही में रात बिताएंगे. परंतु जे आहे दुसऱ्या वचनात आपण पाहतो स्वर्गदूत म्हणू लागले की रात्रभर आम्ही रस्त्यातच मुक्काम करू. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. So there were certain reasons that God was not liking to come into the house of Lot. ऐसे कुछ कारण थे क्यों जिस वर्ष परमेश्वर लूत के घर के अंदर आने को नहीं चाह रहा था. आणि जे आहे असे काही कारण होते ज्या कारणास्तव दूत जे आहे लोतच्या घरात येऊ इच्छित नव्हते. Taking all the reasons only in Luke chapter 17 verse 32 he is saying, remember Lot's wife. इन सारे कारणों के कारण ही लूका 17 का 32 में परमेश्वर यीशु ऐसा कहता है, लूत की पत्नी को स्मरण रखो. या सर्व कारणास्तव परमेश्वर जे आहे लूक शुभवर्तमान 17 अध्याय 32व्या वचनात म्हणत आहे, लोटाच्या बायकोची आठवण करा. If you turn to Genesis chapter 13, उत्पत्ति 13 अध्याय में आने के समय आपण उत्पत्तीचे पुस्तक 13 अध्यायामध्ये आले असता there we see that Lot and Abraham, who was his uncle, both were always together. इधर हम देखते हैं कि लूत और उसका चाचा अब्राम जो था, दोनों हमेशा एक साथ थे. या ठिकाणी आपण पाहू शकतो लोट व अब्राम जो त्याचा काका होता ते सदैव सोबत असायचे. Both came out of Mesopotamia, saying Ur, and they were sojourning. दोनों हूर नामक मेसोपोटामिया से निकले हैं और दोनों एक साथ यात्रा कर रहे थे. आणि हे दोघे जे आहे हूर नामक मासोपोटिया या ठिकाणातून निघाले होते आणि दोघे प्रवास करीत होते. After coming out of that city, they were sojourning everywhere like nomads. उस नगर में से निकल के आने के बाद वे हर जगह में बंजारे के जैसे यात्रा कर रहे थे. आणि त्या ठिकाणातून निघून आल्यानंतर जे आहे ते जे आहे पुढे यात्रा करीत होते. So Lot was fed up with the journeys which Abraham took. अब्राहम ने जितना भी यात्रा की, इन सारे यात्राओं से लूत थक गया था. आणि जितके अब्राहम यात्रा करीत होता त्या सर्व प्रवासामध्ये लोट जे आहे थकून गेला होता. So that is why Lot separated also from Abraham. यही कारण था कि लूत अब्राहम से अलग हो गया. आणि हेच कारण होते की लोट जे आहे अब्राहमापासून विभक्त झाला, वेगळा झाला. But to separate also there was a reason. लेकिन अलग होने के लिए भी एक कारण था. आणि वेगळे होण्याचे देखील एक कारण होते. When you read the 13th chapter 7th verse, 13 अध्याय का 7 वचन पढ़ने के समय उत्पत्ती 13 अध्यायाचे 7वें वचन वाचून पाहिले असता both were having
innumerable number of herds. दोनों के साथ बहुतायत से भेड़ बकरियां और गाय बैलें थी. आणि दोघांकडे जे आहे पुष्कळ गुरेढोरे होते That were increased very much बहुत ही अधिक बढ़ गए थे. आणि त्यांचे जे गुरेढोरे आहे ते पुष्कळ वाढले होते. because of that. और इस कारण यास्तव Read the verse now. वचन पढ़िए. ते वचन वाचूया. सो अब्राम और लूत की भेड़ बकरी और गाय बैल के चरवाहों में झगड़ा हुआ और उस समय कनानी और परिजी लोग उस देश में रहते थे. And there was a strife between the herdmen of Abraham's cattle and the herdmen of Lot's cattle, and the Canaanite and the Perizzite dwelt then in the land. शिवाय अब्रामाचा व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परज्जी यांची वस्ती होती. The separation is because of there was strife in both. अलगाव का कारण था कि इन दोनों के बीच में झगड़ा था. आणि त्यांचे वेगळे होण्याचे कारण हे होते की त्यांच्या गुराख्यात भांडणे होत होती. Their herdmen was fighting, so they didn't want to fight. उनके चरवाहे झगड़ा कर रहे थे और ये दोनों झगड़ा करने को नहीं चाहे. आणि जे आहे त्यांच्या गुराख्यात भांडणे तंटा होत होते, परंतु हे दोघे तंटा भांडण करू इच्छित नव्हते. And the other reason was Abraham was always in the tents, living in tents like this. और एक और कारण था कि अब्राहम सदा तंबू में ऐसा ही वास कर रहा था. आणि आणखी एक कारण होते की अब्राम सदैव डेऱ्यामध्ये वस्ती करत होता. This is at least a comfortable tent. We have fans and everything here. कम से कम ये तो एक सुविधाजनक तंबू है. इसमें हमको पंखे वगैरह लगाए गए हैं. आणि हे तरी आपले एक चांगले मंडप आहे ज्या ठिकाणी पंखा आणि लाईटची सुविधा आहे. But Abraham was living in tents which was full of heat and difficult to live. लेकिन अब्राहम ऐसे तंबू में वास करता था जिसमें बहुत ही अधिक गर्मी थी और उधर रहने के लिए भी बहुत कष्ट था. परंतु अब्राहम अशा एका डेऱ्यामध्ये तंबूमध्ये निवास करायचा. त्या ठिकाणी पुष्कळ गर्मी होती आणि खूप ते त्रासदायी होते. When you read Genesis chapter 18, उत्पत्ति 18 अध्याय. उत्पत्तीचे पुस्तक 18 अध्याय. in the first verse when you read, that Abraham was in his tent in the heat of the day, angels came to him. पहला वचन में हम देखते कि अब्राहम कड़ी धूप के समय तंबू के द्वार पर था और उस समय स्वर्गदूत उसके पास आए थे. आणि 18 अध्यायाच्या पहिल्या वचनात आपण पाहतो तो दिवसा भर उन्हाळ्याच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराचे 2 स्वर्गदूत त्या ठिकाणी दर्शन देण्यासाठी आले. Abraham was a man of comfort. अब्राहम A man who comforts others. अब्राहम ऐसा एक पुरुष था जो दूसरों को तसल्ली देता था. आणि अब्राहम असा व्यक्ती होता जो दुसऱ्यांना सात्वन करीत असे. Even in the midst of so many difficulties, he will never murmur, he will never show his face, he will always encourage others. इतने सारे परेशानियों के बीच में भी कभी भी वो बुड़बुड़ाता नहीं था, कभी भी अपने मुंह नहीं दिखाता था. वो इसको खुशी से सहता था. आणि जे आहे इतक्या सर्व त्रासांमध्ये तो कधीही कुरकुर करीत नसे. तो प्रत्येक वेळी जे आहे इतरांना मदत करीत असे. When you read the 18th chapter and read verse 1 and 2, God sent his angels, they appeared in a place called Mamre. 18 अध्याय के पहले 2 वचन में हम पढ़ते हैं कि परमेश्वर ममरे नामक स्थान पर उधर प्रकट हुआ था. आणि जे आहे 18 अध्यायाच्या पहिल्या एक दुसऱ्या वचनात आपण वाचू शकतो परमेश्वराने ममरेच्या ठिकाणी जे आहे अब्राहमास दर्शन दिले. That was the heat of the day. वो दिन का कड़ी धूप का समय था. आणि ते दिवस जे आहे भर उन्हाळ्याचे दिवस होते. But we see in the second verse, Abraham encouraged and also bowed and received them. लेकिन दूसरा वचन में हम देखते हैं कि अब्राहम ने उनको प्रोत्साहित किया और भूमि पर घिरकर दंडवत की और उनका स्वागत किया. आणि जे आहे आपण दुसऱ्या वचनात पाहू शकतो अब्राहम त्यांचे जे आहे भूमीपर्यंत लोवून जे आहे त्यांना नमन करत आहे. त्यांचे तो पालन पोषण करीत आहे. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाच्या नावास गौरव असो. So this was the reason that Lot's family couldn't stay with Abraham. यही कारण था कि लूत का परिवार अब्राहम के संग नहीं रह सके. हेच एक कारण होते ज्या कारणास्तव लोटचे कुटुंब जे आहे अब्रामासोबत राहू शकले नाही. If you give your daughter to a person who is not having a house, living in tent, and you are living in a palace, will you give the child to that family? यदि आप एक महल में रहते हैं और यदि क्या आप आपकी बेटी का विवाह ऐसे व्यक्ती से करेंगे जिसका कोई घर ही नहीं है. आणि तुम्ही एक राजवाड्यात राहत असाल आणि तुमच्या मुलीसाठी जे स्थळ आले आहे ते एका डेऱ्यातील तंबूचे आले असतील तर तुम्ही काय त्यासाठी लग्न विवाह करून द्याल काय. When we long back, one believer brother
spoke to me like this. लंबे समय पहले एक विश्वासी भाई ने मेरे साथ इस प्रकार बात की. आणि खूप दिवसाआधी एक बंधू माझ्यासोबत असे बोलला. I said, why did you get married to this woman who is a doctor but she is a Hindu? Why did you get married? मैंने उस भाई से पूछा, आपने ऐसे एक स्त्री से क्यों विवाह किया? वो तो डॉक्टर थी लेकिन दूसरे धर्म की थी. आणि एका बंधूला मी या प्रकारे विचारले की तुम्ही का अशा स्त्रीसोबत मुलीसोबत लग्न केले आहे की जी डॉक्टर आहे परंतु अन्य जातीतील आहे. So he said, because no one is giving me daughter and they ask me whether your house, salary, all these things. That is why I got married to this doctor. उन्होंने कहा कि मुझे कोई भी मुझको विवाह के लिए लड़की नहीं दे रहे थे और ये पूछते थे कि आपका घर है क्या, आपका पगार कितना है. इस कारण मैंने इनसे विवाह किया. आणि जे आहे कोणी देखील मला मुलगी देत नव्हते आणि विचारित होते की तुमचे घर आहे, तुमचे पगार किती आहे, यास्तव या मुलीसोबत मी लग्न केले आहे. Finally, that person told his reason. अंत में इस व्यक्ति ने अपने कारण को बताया. आणि शेवटी त्यांचे कारण काय हे त्यांनी प्रकट करून दिले, सांगितले. So, these are the reasons today. People will never accept that. आजकल लोग ऐसे हैं कि ऐसे कारण के वश वे उसको मानते नहीं हैं. आणि अनेक असे लोक आहे या कारणास्तव अनेक गोष्टी ते मान्य करत नाही. So, Abraham was a man who was in tents. अब्राहम ऐसा एक व्यक्ति था जो तंबुओं में रहता था. आणि अब्राहम असा व्यक्ती होता जो डेऱ्यामध्ये राहत असे. What does the tent refers to us? तंबू हमारे लिए क्या दर्शाता आणि है? हा जो डेरा आहे आपल्याला काय दर्शविते? It refers to the faith life. वो ये विश्वास जीवन को दर्शाता है. आणि ते विश्वास जीवनास दर्शविते. In Hebrew chapter 13 we understand Abraham, it is written, lived in tents and waited for the city whose builder and maker is God. इब्रानियों 13 अध्याय में हम देखते हैं कि अब्राहम ऐसा एक नगर तंबू में वास करता था और ऐसा नगर का बाट जोता था जिसका रचने वाला बनाने वाला परमेश्वर है. आणि आपण इब्री लोकासपत्र 13 अध्यायामध्ये पाहू शकतो अब्राहम डेऱ्यामध्ये वस्ती करीत असे परंतु अशा नगराची तो वाट पाहत होता जे नगर परमेश्वर बनवित आहे. In the 11th chapter of the book of Hebrews we read this. इब्रानियों की पत्री 11 अध्याय में इसको हम पढ़ते हैं. आणि इब्री लोकासपत्र 11व्या अध्यायामध्ये आपण वाचू शकतो. In 11th chapter 9th verse it is written. 11 का 9 में ऐसा लिखा है. आणि 11 अध्यायाच्या 9व्या वचनात लिहिण्यात आलेले आहे. Read from 8 and 9. 8 और 9 वचन. 8 आणि 9 वचन वाचूया. विश्वासी से इब्राहिम जब बुलाया गया तो आज्ञा मानकर ऐसी जगह निकल गया जिसे मीरास में लेने वाला था. वो ये ना जानता था कि मैं किधर जाता हूँ, तो भी निकल गया. विश्वास से उसने प्रतिज्ञा की हुई उस देश में जैसे पराई देश में परदेशी रहकर इसहाक और याकूब समेत जो उसके साथ उसी प्रतिज्ञा के वारिस थे तंबुओं में वास किया. By faith Abraham, when he was called to go out into a place which he should after receive for an inheritance, obeyed, and he went out, not knowing whither he went. By faith he sojourned in the land of promise, as in a strange country, dwelling in tabernacles with Isaac and Jacob, the heirs with him of the same promise. अब्राहमाला प्राचरण झाल्यावर जे ठिकाण त्याला वदनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारिस इसहाक व याकोब याच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. He lived in tents. वो तंबुओं में रहता था. आणि तो डेऱ्यात राहत असे. So tent refers to a spiritual life, a life of faith. तंबू कहने से आत्मिक जीवन या विश्वास का जीवन को दर्शाता है. आणि हे जे डेरा आहे ते आध्यात्मिकरित्या पाहिल्याचा असता ते विश्वास जीवन आहे. Every spiritual child will go live in faith. हर एक आत्मिक बच्चा विश्वास के द्वारा जीवन बिताएगा. आणि प्रत्येक देवाचा जो लेकरू आहे विश्वासाच्या द्वारे जगेल. But Genesis chapter 13 there was a strife because they couldn't match or get connected or get united in this. लेकिन उत्पत्ति 13 अध्याय में हम देखते हैं कि एक संघर्ष था या एक झगड़ा था क्योंकि इस विषय में वे जुड़ नहीं सके, वे एक साथ नहीं रह सके. आणि आपण उत्पत्तीचे पुस्तक 13 अध्यायामध्ये पाहू शकतो त्या ठिकाणी जे आहे त्यांच्यामध्ये एक सलोखा नव्हता, त्यांच्यामध्ये भांडणे होत होती, तंटा होत होते. Finally when you read Genesis chapter 19
आखिरी में उत्पत्ति 19वां अध्याय पढ़ने के समय आणि शेवटी आपण उत्पत्ती 19 अध्यायामध्ये वाचून पाहिले असता already Lot has built a house. पहले से ही लूत ने एक घर बना लिया था। Already. पहले से ही। Already means पहले से नहीं. That means when he entered into, when he left Abraham, he started building a house in Sodom. यानी जब वो अब्राहम से अलग हो गया था, सदोम में उसने एक घर बनाना शुरू कर दिया। आणि अब्रामापासून विभक्त होण्याआधीच लोटने जे आहे सदोमामध्ये घर बांधण्यास प्रारंभ केले होते। He was living in a house when angels came to him. और जब स्वर्गदूत उसके पास आए थे, वो एक घर में रह रहा था। आणि जेव्हा दूत त्याच्या जवळ आले त्यावेळेस तो एका घरामध्ये राहत होता। See in the 19th chapter 2nd verse. 19वां अध्याय का दूसरा वचन में 19 अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये How many of you are following message? आप में से कितने लोग को संदेश समझ में आ रहा है? Following message. आप में से कितने लोग को ये संदेश समझ में आ रहा है? तुमच्यातील किती लोक जे आहे वचन ऐकत आहात आणि तुम्हाला वचन को पूरी से ध्यान लगा रहे, हाथ खड़ा करके हालेलुया बोलो। So what is written here? इधर क्या लिखा है? या ठिकाणी काय लिहिण्यात आलेले आहे? Read second verse. दूसरा वचन। दुसरे वचन वाचूया। हे मेरे प्रभुओ, अपने दास के घर में पधारिए। बस। And he said, Behold now, my lords, turn in, I pray you. तो त्यास म्हणाला, Turn into my house. I pray you into your servant's house. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा। He has built a house there. उधर उसने एक घर बना लिया है। आणि त्या ठिकाणी तो एक घर बांधलेला आहे। House means it is not a tent. घर कहने से वो एक तंबू नहीं है। आणि घर म्हणजे ते डेरा किंवा तंबू नव्हे। The Spirit of God has differentiated between 13th chapter and 18th chapter and 19th chapter. प्रभु की आत्मा ने 13 अध्याय, 18 अध्याय और 19 अध्याय इन सबके बीच में एक अंतर दिखाया है। आणि परमेश्वराच्या आत्म्याने जे आहे 13 अध्याय, 18 अध्याय आणि 19व्या अध्यायामध्ये एक अंतर काय आपल्याला दाखवून दिले आहे। From this a great mystery is revealed to us. इसमें से एक बहुत बड़ा भेद हमको प्रकट हुआ है। आणि याच्यातून जे आहे एक मोठे रहस्य प्रकट झाले आहे। If you loot money, if you take money from someone, if you take money from so many people and build the house also, if God is not going to come to that house, what is the use? यदि आप पैसे को लूट कर या किसी से पैसा लेकर आप एक घर बनाने के बावजूद भी यदि प्रभु आपके घर के अंदर नहीं आने से इसका क्या लाभ है? आणि जर तुम्ही कोणाकडून लुटून जे आहे किंवा पैसे कमवून तुम्ही घर बांधित असाल परंतु परमेश्वर त्यामध्ये प्रवेश करीत नाही तर त्याचे काय लाभ? Okay, certain people do certain businesses that is terrible, and even the people of this world also not doing that. कुछ लोग ऐसे व्यापार को करते हैं जो बहुत ही अधिक भयानक है, जो संसार के लोग भी ऐसे व्यापार को नहीं करते हैं। आणि अनेक लोग अशा प्रकारचे व्यवसाय करीतात की ते असे व्यवसाय आहे की या जगातील कित्येक लोक ते करीत नाही, ते भयंकर आहे। At the same time they say come to a house, pray, and the people who are looking from outside, who are not all believers also, what they will think, these servants of God wearing white and white and going into such a houses also. उसी समय वे हमको वही बुलाते हैं कि हमारे घर में आइए, और उनके जो पड़ोसी हैं जो विश्वास नहीं करते हैं वो लोग क्या सोचेंगे, ये जो परमेश्वर के सेवक है सफेद वस्त्र पहनकर ऐसे ऐसे घरों में जाते हैं। आणि ते जे आहे त्यांचे घर बांधून झाल्यानंतर आम्हास प्रार्थना करण्याकरिता बोलवितात आणि त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे जे अविश्वासी आहे ते पाहतील तेव्हा ते आम्ही शुभ्र वस्त्र परिधान केलेले सेवकांना पाहून ते काय विचार करतील? So today let us understand whichever God gives us, that is ours. इसलिए आज हम ये समझ ले कि जो कुछ भी परमेश्वर हमको देता है वही हमारा है। आणि तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या, जे काही परमेश्वर आपल्याला देतो तेच आपले आहे। See, certain people are they're weaving their all their dresses and trying to cool themselves. देखिए कुछ लोग अपने ऐसे पंखा करते हुए अपने आप को ठंडा करने के लिए कोशिश करते हैं। आणि पहा काही जे लोक आहे ते आपले ओढणी किंवा काही पुस्तक वगैरे घेऊन जे आहे स्वतःला ते थंड करून घेत आहेत। God didn't come to Abraham's house in the time which came to the house of Lot. परमेश्वर ने जिस समय लूत के घर में आया था उसी समय में अब्राहम के घर में नहीं आया था। आणि जेव्हा परमेश्वर लोटच्या घरी आला त्यावेळेमध्ये अब्राहमाच्या घरी परमेश्वर आला नाही। In the evening time this place is very cool. सांझ के समय में ये जो स्थान है बहुत ही ठंडा रहता है। आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये हे जे स्थान आहे खूप थंड असते। Yesterday we were having so much, it was cold here,
and we couldn't even sleep at our rooms because of the cold. कल रात को इधर इतना अधिक सर्दी थी कि हम अपने अपने कमरों में सो भी नहीं पाए. आणि काल संध्याकाळी रात्री इतकी थंडी होती की आम्ही व्यवस्थित आमच्या रूम मध्ये खोलीमध्ये झोपू शकलो नाही. How many of you felt that yesterday it was evening, it was cool? आप में से कितने लोगों ने महसूस किया कि कल शाम का समय बहुत ही ठंडा था. आणि काल रात्री संध्याकाळी जी आहे अधिक थंड होतीये असे तुम्ही किती लोक अनुभव घेतले आहात? Yes, everybody felt it, but certain didn't feel. सभी लोगों ने महसूस किया, कुछ लोगों को ऐसा नहीं हुआ. अनेक लोकांना हे अनुभव आले आहे परंतु काही लोकांना आले नाही. But if God comes, He will come in a time that we will not know. लेकिन जब प्रभु आएगा ऐसे समय में आएगा जब हम नहीं जानते. परंतु परमेश्वर अशा वेळी येत आहे जे वेळ आपल्याला ठाऊक नाही. So we have to be ready always to meet our God. इसलिए हम प्रभु से मुलाकात करने के लिए सदा तैयार रहना चाहिए. यास्तव परमेश्वराची भेट घेण्याकरिता आपण सदैव तत्पर असावे. God came to the house of Lot, which he never thought. परमेश्वर ने लूत के घर में आया. लूत ने कभी भी इसका अपेक्षा नहीं किया था. आणि लोटच्या घरी जेव्हा परमेश्वर आला त्याची अपेक्षा लोटाला नव्हती. But you know, before coming to Lot's house, Lot already told Abraham. लेकिन क्या आप जानते हैं कि लूत के घर में आने से पहले परमेश्वर ने इस बात को अब्राहम को बता दिया था. परंतु काय तुम्हाला ठाऊक आहे का की लोटाच्या घरी जाण्याआधी परमेश्वर अब्राहमास ही गोष्ट सांगितलेले होते. See, for example, this brother is going to come to my house, and God is telling to this brother, and not telling me. You just understand how God is. अभी उदाहरण के लिए यदि परमेश्वर इस भाई को कहते हैं कि मैं ब्रदर के घर में जाने वाला हूँ और मुझको नहीं बताते तो कैसा रहेगा. आणि जर एक उदाहरण घ्या, या बंधूच्या घरी जे आहे परमेश्वर जाणार आहे आणि ही गोष्ट जी आहे परमेश्वर मला सांगून देत असेल परंतु दुसऱ्याला माहिती नसेल तर ती परिस्थिती कशी असेल. So we should understand, we should have a good heart to serve God and also to live a faith life. इसलिए हमें यह समझना चाहिए कि हमको प्रभु की सेवा करने के लिए और विश्वास बताने के लिए एक अच्छा हृदय होना चाहिए. आणि ही गोष्ट आपण समजून घेतले पाहिजे. एक चांगले विश्वासयोग्य जीवन जगण्याकरिता आपल्यामध्ये एक चांगले अंतःकरण हृदय असले पाहिजे. Genesis chapter 18, when you read 17th verse, 18 अध्याय का 17 वचन पढ़ने के समय, उत्पत्तीचे पुस्तक 18 अध्याय 17 वचनामध्ये वाचून पाहिले असता, तब यहोवा ने कहा, ये जो मैं करता हूँ सो क्या इब्राहिम से छिपा रखूं? And the Lord said, Shall I hide from Abraham that which I do? परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून ठेवू काय? shall I hide which I am going to do to Abraham? क्या यह जो मैं करता हूँ उसे क्या अब्राहम से छिपा रखूं? आणि मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून ठेवू काय? What is God is going to do to and is going to hide it? परमेश्वर ऐसा क्या करने वाला था जिसको वो छिपा नहीं रख सकता था? आणि परमेश्वर असे कोणते काम करणार होते जे अब्रामापासून लपून ठेवणार नव्हते? God is going to destroy the country which Lot is living. परमेश्वर लूत रहने वाले उस देश को नाश करने वाला था. आणि परमेश्वर लोट राहणारे त्या सदोमास परमेश्वर नाश करणार होते. Yes, why did God want to destroy that country? हाँ, परमेश्वर उस देश को क्यों नाश करने को चाहा? का परमेश्वर त्या देशाचे नाश करण्यासाठी इच्छिले? Because that country was so bad and the people of that country was so terrible. क्योंकि वो जो देश था बहुत ही बुरा था और उसके जो निवासी थे सब बहुत ही भयानक थे. कारण ते देश जे आहे अमंगल कृत्याने भरलेले होते आणि त्या ठिकाणचे जे निवासी होते ते दुष्ट झालेले होते. Their cry came towards God. उनका जो चिल्लाहट था परमेश्वर के पास पहुंच गया. आणि ते त्यांची जी अरोळी आहे ते परमेश्वराकडे पोहोचली होती. Their sins were so great it went towards God's presence. उनके पाप इतना महान थे कि परमेश्वर के सम्मुख तक पहुंच गए. आणि त्यांचे जे पाप आहे इतके महान होते, श्रेष्ठ होते, ते देवापर्यंत पोहोचले. That is why God wanted to destroy Sodom. इसलिए परमेश्वर ने सदोम को नाश करने के लिए चाहा. यास्तव सदोमास नाश करण्याची परमेश्वराची इच्छा झाली. All that was in Sodom God wanted to destroy. जो कुछ भी सदोम में था परमेश्वर सबको नाश करने को चाहा. आणि सदोमात जे काही होते त्या सर्वांचे नाश करावे असे परमेश्वर इच्छित होता. And we see that Lord was, how it is written in the 16th verse. 16 वचन में हम देखते हैं. आणि 16व्या वचनात आपण पाहतो, फिर वे पुरुष वहां से चले और सदोम की ओर दृष्टि की और अब्राहम उन्हें विदा करने के लिए उनके संग संग चला. And the men rose up from thence and looked toward Sodom, and Abraham went with them to bring them on the way. That means, नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राहम त्यास वाटेस लावण्यास गेला. glory be to God.
परमेश्वर की महिमा हो। देवाच्या नावास गौरव असो. So they were like showing that they are going towards Sodom. उन्होंने ऐसा दिखाया जैसे वो सदोम की ओर जा रहे हैं, आणि त्यांनी असे दाखविले की सदोमाकडे ते जात आहेत. Like God is now moving towards, looking to you and is moving like that. जैसा परमेश्वर अभी आपकी ओर देखते हुए आगे की ओर बढ़ के जा रहा है. जसे परमेश्वर तुम्हाकडे पाहत पाहत जे आहे पुढे तो वाटचाल करीत आहे. If God is like going like that, if you see, hello, God, Tata, will you say like that? यदि परमेश्वर आपको पार करके ऐसे गुजर के जा रहा है तो क्या केवल आप हाथ दिखा के हे परमेश्वर अलविदा करके बोलेंगे? आणि परमेश्वर तुमच्याकडे पाहत असता तुमच्या बाजूने जर जात असेल तर तुम्ही परमेश्वरकडे पाहून फक्त टाटा बाय बाय कराल काय? Remember, that is how God also will come. स्मरण रखिए, प्रभु ऐसा ही आएगा. आठवणीस ठेवा, परमेश्वर असेच येईल. God was moving on the way. परमेश्वर मार्ग में चल कर जा रहा था आणि परमेश्वर मार्गस्थ होत होता. To see what Abraham is going to do. अभी देखिए अब्राहम क्या करने वाला है वो देखने के लिए. आता पहा अब्राहम काय करेल हे पाहण्याकरिता. Immediately Abraham went and said to bring them from the way. तुरंत अब्राहम गया और उनको मार्ग में से उनको लेने के लिए गया. आणि लगेचच अब्राहम जे आहे वाटेत गेला व त्यांना वाटेस लावण्यास गेला. And finally only they are saying, okay, we will not hide anything from Abraham. और अंत में ही वे कहते हैं ठीक है हम अब्राहम से कुछ भी बात नहीं छिपाएंगे. आणि शेवटी ते म्हणू लागले की अब्राहमापासून आपण काही देखील लपवणार नाही. Then they revealed the matter to Abraham. फिर उन्होंने अब्राहम को वो जो भी विषय था वो प्रकट किया. आणि जे काही विषय होते ते अब्राहमासमोर त्याने प्रकट केले. So remember, if you want to receive anything from God, you have to seek God. You have to find God. You have to search God. You have to cry to God. Then only you will receive. स्मरण रखिए, यदि आपको परमेश्वर से कुछ भी हासिल करना है तो आप परमेश्वर को ढूंढना चाहिए, परमेश्वर की खोज में रहना चाहिए और परमेश्वर से आप मांग कर प्राप्त करना चाहिए. आणि जर तुम्हाला परमेश्वरकडून काय हवे असेल तर जे आहे परमेश्वराला तुम्हाला शोधावे लागेल, परमेश्वराचा धावा तुम्हाला करावे लागेल. But Lot's family was not having these characters. लेकिन लूत के परिवार को ऐसे स्वभाव नहीं थे. परंतु लोटाच्या कुटुंबामध्ये या प्रकारचे स्वभाव नव्हते. That is why God also didn't tell to Lot that I am going to destroy Sodom and Gomorrah. इसलिए परमेश्वर लूत से भी ऐसा नहीं कहा कि मैं सदोम और अमोरा को नाश करने वाला हूँ. यास्तव लोटास देखील परमेश्वराने सांगितले नाही की मी सदोम गोमाराचा नाश करीत आहे. But finally when they went because of the pleading of Abraham, then only they revealed. लेकिन अंत में जब वे जा रहे थे और जब अब्राहम उनसे विनती कर रहा था उसी कारण उन्होंने इस बात को प्रकट किया. परंतु जेव्हा ते शेवटी जात होते परंतु अब्राहम त्यांना विनंती करीत होता त्यावेळेस त्यांनी ही गोष्ट प्रकट करून दिलेली आहे. Simply saying, by prayer of Abraham, Lord preserved Lot's family. आसान बातों में कहना है तो कि अब्राहम की प्रार्थना के कारण परमेश्वर ने लूत के परिवार को की रक्षा की. आणि सोप्या भाषेत सांगावे म्हटले तर जे आहे अब्राहमाच्या प्रार्थनेच्या द्वारे लोटचे कुटुंबाचे संरक्षण झाले आहे. A good praying mother, a good praying father, because of them, children will be preserved. एक अच्छे से प्रार्थना करने वाली एक माता या अच्छा प्रार्थना करने वाले एक पिता के कारण बच्चे सुरक्षित रहेंगे. आणि एक चांगली प्रार्थना करणारी आई, एक चांगला प्रार्थना करणारा जो पिता वडील आहे त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे त्यांच्या मुलाबाळांचे संरक्षण होईल. Wearing all good dress and showing all color, but no heart to receive God. How can God work? अच्छा रंग बिरंगे वस्त्र को पहनकर भी यदि आपके अंदर परमेश्वर को स्वीकार करने वाला हृदय नहीं होने से फिर कैसे आशीष मिलेंगी. आणि जर तुम्ही चांगले रंगीबिरंगी वस्त्र परिधान करत असाल परंतु तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला स्वीकार करण्याची इच्छा नसेल तर परमेश्वर कसे कार्य करेल. That is how Lot's family was living. ऐसे ही लूत का परिवार जी रहा था. आणि या स्थितीमध्ये जे आहे लोटचे कुटुंब जीवन जगत होते. After going to Sodom, they have forgotten so many things. सदोम जाने के बाद बहुत सारी बातों को वे भूल गए. सदोम या ठिकाणी गेल्यानंतर पुष्कळ गोष्टी ते विसरून गेले. They built a house. उन्होंने घर बनाया. ते जे आहे आपल्या स्वतःसाठी घर बांधिले. In Hebrew chapter 11, we read that the Spirit of God is reminding to us Abraham lived in tents. इब्रानियों 11 अध्याय में हम देखते कि प्रभु की आत्मा को स्मरण दिलाता है कि अब्राहम तंबू में वास करता था. आणि जे आहे इब्री लोकासपत्र 11 अध्यायामध्ये परमेश्वराची जी आत्मा आहे आपल्याला प्रकट करून देत आहे की अब्राहम जे आहे डेऱ्यात वस्ती करीत होता. Why he was living in tents? क्यों तंबू में रहता था? का तो डेऱ्यामध्ये वस्ती करीत होता? When you read Hebrew chapter 11 verse 10, इब्रानियों 11 का 10 पढ़ने के समय इब्री लोकासपत्र 11 अध्यायाचे 10वें वचन वाचून पाहिले असता क्योंकि वह उस स्थिर नींव वाले नगर की बाट जोता था
जिसका रचने वाला और बनाने वाला परमेश्वर है। For he looked for a city which had foundations, whose builder and maker is God. कारण पाया असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. For he looked for a city which had the foundations, whose builder and maker is God. क्योंकि वह उस स्थिर नींव वाले नगर की बाट जोता था जिसका रचने वाला और बनाने वाला परमेश्वर है. कारण पाया असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. So, Lord's family didn't have this type of revelation. That is why they started building a house. लूत के परिवार को ऐसा प्रकटीकरण नहीं था, इस कारण वे घर बनाने शुरू किए. आणि लोटच्या कुटुंबाला या प्रकारचे एक प्रकटीकरण प्रकाशन नव्हते, यास्तव ते घर बांधण्यास प्रारंभ केले. And that also in the midst of people who are God is hating. और वो भी ऐसे लोगों के बीच में जिनसे परमेश्वर बैर करता था. आणि अशा लोकांच्या मध्ये ते घर बांधित होते ज्या लोकांचा परमेश्वर विरोध करीत होता. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. And finally we understand why Jesus said, remember Lot's wife. अंत में हम ये समझते हैं कि ईश्वर ने क्यों कहा लूत की पत्नी को स्मरण करो. आणि शेवटी आपण हे समजू शकतो की का परमेश्वर म्हणाला लोटाच्या बायकोची आठवण करा. Now when you come back to Genesis chapter 19. अभी उत्पत्ति 19वां अध्याय में आएंगे. आता आपण उत्पत्तीचे पुस्तक 19व्या अध्यायामध्ये येऊया. And when you start reading from 17 verse onwards, 15 verse onwards, 15 वचन से लेके पढ़ने के समय 15व्या वचनापासून पुढे वाचले असता there we see that Lord's the commandment of angels was they should not look back. और इधर हम देखते हैं कि स्वर्गदूतों की आज्ञा यह था कि वे पीछे की ओर दृष्टि न करें. आणि ज्या हे स्वर्गदूतांची आज्ञा हे होती की ज्या हे ते चालत असता नगर पार करीत असता ते मागे ओळून पाहू नये. There are so many things they told. उन्होंने बहुत सारे बातों को बताया था. आणि त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितले होते. Now read the 17th verse. 17 वचन. 17वें वचन वाचूया. और ऐसा हुआ कि जब उन्होंने उसको बाहर निकाला तब कहा, अपना प्राण लेकर भाग जा, पीछे की ओर ना ताकना और तराई भर में ना ठहरना, उस पहाड़ पर भाग जाना, नहीं तो तू भी भस्म हो जाएगा. And it came to pass, when they had brought them forth abroad, that he said, escape for thy life, look not behind thee, neither stay thou in all the plain, escape to the mountain, lest thou be consumed. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात कुठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. It came to pass, and they said unto them, escape for thy life, look not behind thee, neither stay thou in that plain, escape to the mountain, lest thou be consumed. और ऐसा हुआ कि जब उन्होंने उनको बाहर निकाला तब कहा, अपना प्राण लेकर भाग जा, पीछे की ओर न ताकना और तराई भर में न ठहरना, उस पहाड़ पर भाग जाना, नहीं तो तू भी भस्म हो जाएगा. आणि त्यांना नगरातून बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको, खोऱ्यात कुठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. 3 things God told them. परमेश्वर को 3 बातों को बताया. परमेश्वर 3 गोष्टी त्यांना सांगितल्या आहे. In this one thing, already we see that Lot's wife disobeyed. इसमें हम देखते हैं कि इसमें जो एक बात है उसमें लूत की पत्नी ने आज्ञा नहीं मानी. आणि या 3 गोष्टींपैकी एका आज्ञाचे लोटच्या बायकोने जे आहे आज्ञा उल्लंघन केले आहे, अवज्ञा केली आहे. She turned back and saw something. उसने पीछे की ओर मुड़कर देखा आणि ती जी आहे मागे ओळून पाहिली आहे. How many of you can say what was that thing she was looking back and looking? आप में से कितने लोग कह सकते हैं कि उसने पीछे की ओर मुड़कर किस चीज को देखा? आणि तुमच्यातील किती लोक सांगू शकता की ती मागे ओळून काय पाहिली असेल? We see in the 18th verse, 19th verse, the angels of God brought from Sodom and Gomorrah and left them in one place and said, now go off, don't turn back, go to the mountain. हम देखते हैं कि 19वां वचन में स्वर्गदूत ने उनको हाथ पकड़कर उनको बाहर लेकर आया और अभी उनको कहा कि अभी आप इधर से भाग जाओ और पीछे नहीं मुड़ना, अपने प्राण को बचा लेना. आणि 16-17व्या वचनामध्ये पाहू शकतो जे स्वर्गदूत आहे लोटच्या कुटुंबाला जे आहे हात धरून बाहेर त्या नगराच्या बाहेर आणले आहे आणि म्हटले आहे की तुम्ही जीव घेऊन पळा, मागे वळू नका आणि जे आहे डोंगराकडे पळ काढा. When they came out, जब वे बाहर निकल कर आए, जेव्हा ते बाहेर आले, Lot is again asking. लूत एक और बार पूछ रहा है. लोट पुन्हा एकदा विचारत आहे. In the 20th verse, 20वां वचन में 20व्या वचनामध्ये
देख वह नगर ऐसा निकट है कि मैं वहां भाग नहीं सकता, और वह ऐसा छोटा भी है, मुझे वहीं भाग जाने दे। क्या वह नगर छोटा नहीं और मेरा प्राण बच जाएगा? Behold, now this city is near to flee unto, and it is a little one. O let me escape thither. Is it not a little one, and my soul shall live? He is saying that's a small city, I'll go to that. वो कह रहा है कि ये छोटा सा नगर है, मैं उधर भाग जाऊंगा. आणखी तो म्हणत आहे ते एक लहानसे नगर आहे, त्यात मी पळून जाईन. God saying go to the mountain. प्रभु कहता है पहाड़ को भाग जा. परंतु परमेश्वर म्हणत आहे डोंगरावर पळून जा. And finally in the 22nd verse God answered that prayer also. अंत में 22वां वचन परमेश्वर ने इस प्रार्थना का भी उत्तर दे दिया. आणि 22व्या वचनामध्ये शेवटी परमेश्वर त्या प्रार्थनेचे देखील उत्तर दिलं आहे. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Sometimes when we force God also, God will answer our prayers. कभी भी हम परमेश्वर पर जोर लगाने से भी या जबरदस्ती करने से भी परमेश्वर हमारे प्रार्थना का जवाब दे देगा. कधी कधी आपण परमेश्वराला जे आहे बळजबरी करतो, प्रार्थना करीतो, त्या प्रार्थनेचे देखील परमेश्वर उत्तर देतो. But what happened after that? लेकिन उसके बाद क्या हुआ? परंतु त्यानंतर काय झाले? Early angels of God were holding the hands. पहले उनके हाथों को स्वर्गदूत थामे हुए थे. आणि स्वर्गदूत त्यांचे हात धरून त्यांना थांबविले होते. Now they are left and they are gone. अभी उन्होंने छोड़ दिया और वे चले गए. आणि त्यांचे हात ते सोडून दिले आणि ते पुढे वाटचाल करू Now they लागले. are going alone. अभी ये लोग अकेले जा रहे हैं. आता ते जे आहे एकटे जात आहेत. While they are going alone without the angels. अब ये अकेले जा रहे हैं, उनके साथ स्वर्गदूत नहीं हैं. आणि ते एकटे जात होते, स्वर्गदूत त्यांच्या सोबत नव्हते. That time when the wife is looking back. उसी समय इसकी पत्नी पीछे की ओर दृष्टि करती है. आणि त्याच वेळेमध्ये त्याची बायको जी आहे मागे ओळून पाहत आहे. Now I am going to ask a question at last. अभी मैं अंत में आपसे एक सवाल करता हूँ. आता मी शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारेन. What did she see turning back? पीछे मुड़कर उसने क्या देखा? मागे ओळून ती काय पाहिली? No answer. कोई जवाब नहीं. आणि कोणतेच उत्तर नाही. काय Brother side? भाइयों की तरफ में से बंधूंकडे? Huh? Yes, come near to the answer. She. उत्तर के थोड़ा करीब आ गए हैं. आणि उत्तरच्या जवळ ते पोहोचले आहेत. Anybody else? और कोई बता सकता है? आणखी कोणी सांगू शकाल काय? The house she built. जिस घर को उन्होंने बनाया. आणि जे घर त्यांनी बांधले होते. Because all brimstone and fire and salt coming from heaven upon Sodom. क्योंकि सदोम के ऊपर स्वर्ग में से आग और गंधक और नमक पूरा आ रही थी. आणि कारण काय म्हणजे सदोम गुमारावरती गंधक व अग्नी याचा वर्षाव होत होता. We read in Deuteronomy chapter 29 verse 23. उत्पत्ति व्यवस्था विवरण 29 का 33 में हम पढ़ते हैं. अनुवादाचे पुस्तक 29 अध्यायाच्या 33व्या वचनात वाचू शकतो. When brimstone comes, salt also will come. यदि गंधक आने से उसके साथ साथ नमक भी आएगा. आणि जर गंधक येत असेल तर त्यासोबत जे आहे मीठ देखील येईल. Deuteronomy chapter 29 verse 23 when you read. व्यवस्था विवरण 29 का 23 पढ़ने के समय अनुवादाचे पुस्तक 29 अध्याय 23व्या वचनात वाचून पाहिले असता. और ये भी देखकर कि इसकी सब भूमि गंधक और लोन से भर गई है और यहाँ तक जल गई है कि इसमें ना कुछ बोया जाता और ना कुछ जम सकता और ना घास उगती है, वरन सदोम और अमोरा, अदमा और सबोयीम के समान हो गया है, जिन्हें यहोवा ने अपने कोप और जलजलाहट में उलट दिया था. And that the whole land thereof is brimstone and salt and burning, that is not sown, nor beareth, nor any grass groweth therein, like the overthrow of Sodom and Gomorrah, Admah and Zeboim, which the Lord overthrew in his anger and in his wrath. आणि हा सर्व देश गंधक व खार यांनी इतका जळून गेला आहे की येथे काही पेरणी कापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही. पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम गोमारा, अदमा व सोबीमिया यांचा विध्वंस केला, तसा याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Fire and brimstone came upon Sodom and Gomorrah. सदोम के ऊपर आग और गंधक उतर कर आई. आणि सदोम गुमारावरती जे आहे गंधक व अग्नी उतरून आलेली When आहे. you read the 24th verse there it is written. 24 वचन में पढ़ने के समय ऐसा लिखा है. आणि 24व्या वचनात याबद्दल लिहिण्यात आलेले आहे. With that salt also came. उसके साथ साथ लोन या नमक भी आ गया. त्यासोबत जे आहे खार किंवा मीठ देखील आले आहे. Since she turned back and saw the house she built, the salt
came upon her also. जिस घर को उसने बनाया था उसकी और पीछे मुड़कर जब उसने देखा ये जो लोन या नमक था उसके ऊपर भी आ गया. आणि जेव्हा ती मागे ओळून पाहू लागली त्यावेळेस जी वरून पडणारे गंधक आणि खार मीठ होते ते मीठ जे आहे त्याच्यावर देखील आले. Because she was behind Lot. क्योंकि वो लूत की पीछे थी. कारण ती लोटच्या मागे होती. Now read 26th verse and see. अभी 26वां वचन पढ़िए. 26वें वचन वाचूया. और पराई देवताओं की उपासना की है जिन्हें वे Genesis chapter 19 verse 26. व्यवस्था विवरण 29 का 26. Genesis. उत्पत्ति 19 का 26. उत्पत्तीचे पुस्तक 19 अध्याय But त्याचे 26वें वचन. his wife looked back behind him and she became a pillar of salt. लूत की पत्नी ने जो पीछे थी दृष्टि फेर के पीछे की ओर देखा और वो नमक का खंबा बन गई. आणि जी लोटची बायको त्याच्या मागून चालत होती ती मागे पाहत राहिली तो ती मिठाचा खांब झाली. She was behind Lot. वो लूत के पीछे थी. आणि लोटच्या मागे ती That is होती. what in English translation is written. अंग्रेजी अनुवाद में भी हिंदी में भी ऐसा ही लिखा है. आणि अंग्रेजी आणि हिंदीमध्ये देखील या प्रकारे लिहिण्यात आले आहे. Behind him she looked back. उसके पीछे रहते हुए वो उसने पीछे मुड़ के देखा. आणि लोटच्या मागे राहत असता ती मागे ओळून पाहिली. If she was in front of Lot, at least Lot could have stopped. यदि वो लूत के आगे रहने से कम लूत उसको रोक सकता था. कमीत कमी लोटच्या पुढे जर ती असली असती तर लोट त्याला थांबविले असते. She has gone behind Lot's wife. Lot. वो लूत के पीछे थी. आणि ती लोटच्या मागे होती. Dear children of God, प्रिय परमेश्वर के लोग, प्रिय देवाच्या लेकरांनो, this reveals us our spiritual things also, and also how should be in this world to go further in the spiritual life. ये हमको आत्मिक बातें भी प्रकट करता है और कैसे इस संसार में रहते हुए आत्मिक जीवन में हमें आगे बढ़ना है करके हमको सिखाता है. आणि हे आपल्याला एक आध्यात्मिक गोष्ट देखील प्रकट करून देत आहे की आपण या जगामध्ये जीवन जगत असता कसे आपण पुढे वाटचाल करावे, पुढे पाहावे. Living in this world, we should not put on ourselves behind the world things. इस संसार में रहते हुए हम संसार की बातों के पीछे हम नहीं जाना चाहिए. आपण या जगामध्ये जीवन जगत असताना जगातील गोष्टीमध्ये आपण त्याच्या मागे आपण चालू नये. Living in this world, we should be living like Abraham. इस संसार में रहते हुए हम अब्राहम के समान जीना चाहिए. या जगामध्ये आपण जीवन जगत असता अब्राहमाप्रमाणे आपण जीवन जगावे. He was also living like Lot only. वो भी लूत के समान ही जी रहा था. आणि तो देखील लोटाप्रमाणे जीवन जगत होता. But his life of faith life. लेकिन उसका जीवन विश्वास जीवन था. परंतु त्याचे जीवन विश्वासाचे जीवन होते. He had a faith concerning the coming of the Lord. उसको प्रभु के आगमन के बारे में एक विश्वास था. आणि त्याला परमेश्वराच्या आगमनाविषयी एक विश्वास होते. That is written in John chapter 8. यूहन्ना 8वां अध्याय में लिखा है. योहान सुवर्तमान 8 अध्यायामध्ये लिहिण्यात आलेले आहे. He knew Jesus will come. उसको मालूम था कि यीशु आएगा. आणि त्याला ठाऊक होते येशू ख्रिस्त येईल. That is why he was living according to what God is pleased. इसलिए परमेश्वर जिन बातों से प्रसन्न था उसी रीति से वो जी रहा था. यास्तव देवा संतुष्टणाऱ्या गोष्टी सह तो जीवन जगत होता. Building a house is not wrong, but building a house against the will of God is wrong. घर बनाना गलत बात नहीं है, लेकिन प्रभु की मर्जी के विरोध में घर बनाना वो गलत है. घर बांधणे ही चुकीची गोष्ट नाही, परंतु देवाच्या इच्छेच्या विरोधात घर बांधणे ही चुकीची गोष्ट आहे. Whichever dwelling place is ours should be God's blessed place. जो भी निवास स्थान हमारा है वो परमेश्वर के द्वारा आशीष किया हुआ एक स्थान होना चाहिए. आणि जे आपले निवास स्थान आहे ते परमेश्वराकडून आशीर्वादित असले पाहिजे. How many of you are going to say, Lord, I will do only what you are pleased to God? Say hallelujah. आप में से जितने लोग कहते हैं कि मैं परमेश्वर जो जिन बातों से प्रसन्न है केवल उन्हीं बातों को करूंगा, हालेलुया पुकारिए. आणि तुमच्यातील किती लोक म्हणता की परमेश्वराला आनंदित करणारे गोष्टीच मी करेन असे म्हणणारे हालेलुया म्हणा. Hallelujah. Come on, let us all kneel down. आइए हम सब घुटने टेकें. या आपण सर्व गुडघे टेकूया. Before going from this place, let us take a decision in our heart. इस स्थान को छोड़कर जाने से पहले हृदय में एक निर्णय करें. हे स्थान सोडून जाण्याआधी आपल्या हृदयामध्ये एक निर्णय घ्या. Like Lot's wife, let us not do things. लूत की पत्नी के समान हम बातों को नहीं करें. आणि लोटच्या बायकोप्रमाणे आपण गोष्टी करू नये. She was the main reason to depart from Abraham. अब्राहम से दूर होने के लिए वही मुख्य कारण थी. अब्राहमापासून विभक्त होण्याकरिता ती मुख्य कारण होती. She was the main reason to build a house also.
घर बनाने के लिए भी वही मुख्य कारण थी। घर बांधण्याकरिता देखील ती मुख्य कारण होती. So let us not do things which is not pleased, God is not pleased. इसलिए जिन बातों से परमेश्वर प्रसन्न नहीं है उन बातों को हम न करें। आणि ज्या गोष्टी देवाला आवडीत नाही ते गोष्टी आपण करू नये. Living in this earth, let us have a vision concerning heaven. इस संसार में जीते हुए हमको स्वर्ग के बारे में एक दर्शन आ जाए। आणि या जगामध्ये जीवन जगत असता एक स्वर्गाविषयी दर्शन आपल्या जीवनात येऊ दे. How many of you want to get a heavenly vision right now? Surrender yourself to the Spirit of God. आप में से कितने लोग अभी एक स्वर्गीय दर्शन को प्राप्त करने को चाहते हैं? प्रभु की आत्मा के लिए समर्पण कीजिए। आता तुम्ही किती लोक जे आहे स्वर्गीय दर्शन प्राप्त करू इच्छिता देवाच्या आत्म्याला तुम्ही सोपून द्या. Lord, I should be walking in this world, oh God, having the heavenly vision, oh God. प्रभु जी, मैं इस संसार में एक स्वर्गीय दर्शन के साथ चल फिरना चाहिए। परमेश्वरा या जगामध्ये स्वर्गीय दर्शनासहित मी जीवन जगू इच्छितो. Lord, let us not live like a life like Lot's wife. प्रभु जी, मैं लूत की पत्नी के समान एक जीवन नहीं बिताना चाहिए। परमेश्वरा लोटाच्या बायकोप्रमाणे मी जीवन जगू नये. That is why God is warning today. Remember Lot's wife. इसलिए परमेश्वर आज भी चेतावनी देता है, लूत की पत्नी को स्मरण रखो। यास्तव परमेश्वर आपल्याला सावधान करीत आहे, चेतावणी देत आहे. लोटच्या बायकोची आठवण करा. Come on, those who are going to surrender to live a life like Abraham, living a heavenly vision, let us all give road to the Holy Spirit. आइए, जितने लोग अब्राहम के समान जीवन बिताने को चाहते हैं, एक स्वर्गीय दर्शन के साथ पवित्र आत्मा के लिए हम जगह दें। आणि जितके लोक अब्रामाप्रमाणे स्वर्गीय दर्शनाने जीवन जगू इच्छिता या आपण पवित्र आत्मेला जागा देऊया. Come on, let us all right now praise God and receive the anointing and grace and go from this place. आइए हम सभी लोग स्तुति करते हुए परमेश्वर से अभिषेक और अनुग्रह को प्राप्त करते हुए इस स्थान को छोड़कर लौटें। या आपण जे आहे एक निर्णय घेत अभिषेक प्राप्त करून हे स्थान आपण सोडून जाऊया. Come on, let us all shout, let us all pray, let us all ask that heavenly vision right now. आइए हम सब लोग पुकारें, हम सब लोग प्रार्थना करें, उस स्वर्गीय दर्शन को अभी हम मांगे। या आपण आरोळी मारूया, धावा करूया, प्रार्थना करूया, ते स्वर्गीय दर्शन आपण प्राप्त करूया. Lord, I should not be earthly like Lot's wife. प्रभु जी, मैं लूत की पत्नी के समान पार्थिव नहीं होना चाहिए। परमेश्वरा, लोटच्या बायकोप्रमाणे मी मृत होऊ नये. I want to be like a heavenly person like Abraham, मैं who lived this earth as a person but living by faith, looking the city which is builder and maker is God. मैं अब्राहम के समान इस संसार में रहने को चाहता हूँ, एक स्वर्गीय दर्शन के साथ। उसका ऐसा दर्शन था कि उसका जो घर बनाने वाला, रचने वाला वो परमेश्वर है। आणि अब्रामाप्रमाणे आपण जीवन जगूया. अब्रामामध्ये एक स्वर्गीय दर्शन होते. ते दर्शन काय म्हणजे जे नगर परमेश्वर बनवित आहे त्याचा निर्माण करता परमेश्वर आहे. Come on, open your mouth. आइए अपने मुंह खोलिए। या आपले तोंड उघडूया. Come on, give room to the anointing of God. आइए परमेश्वर के अभिषेक के लिए जगह देंगे। या आपण पवित्र आत्म्यासाठी जागा देऊया. मम प्राण प्रिया ममीशनादा, मम प्राण प्रिया ममीशनादा, मम जीवनाधार तुझे, युग युग पर्यंत आमसंगी राही, आत्मदाता तू पाहिसना. मम प्राण प्रिया, मम प्राण प्रिया ममीशनादा, मम प्राण प्रिया ममीशनादा, मम जीवनाधार तुझे, युग युग पर्यंत आमसंगी राही, आत्मदाता तू आहिसना. मम प्राण प्रिया स्मृतीच्या हृदयविहरी, शांती समाधान काही नाही. स्मृतीच्या हृदयविहरी, शांती समाधान काही नाही. Hallelujah. Shabarabakatadania. Amen. Amen. Oh. शांतीदाता, सत्य वचनावर प्रीती करणाऱ्या भक्त जनाच्या हृदयामध्ये शांतीदाता. Shabarabakatadania. प्राण Shabarabakatadania. ईशनाथा, Amen. प्राण प्रिया
ईशुनाथा मम जीवनाधार तुझे युग युग पर्यंत आमसंगी राही आत्मदाता दुआही सना Hallelujah, hallelujah. प्राण प्रिया ममीशुनाथा प्राण प्रिया ममीशुनाथा जीवनदा तुझे युग युग पर्यंत आकाशंगे आगे आत्मदाता दुआही सना मम प्राण प्रिया ममीशुनाथा प्राण प्रिया ममीशुनाथा जीवनाधार संगी रही आत्मदाता दुआही सना मम प्राण प्रिया युग युग पर्यंत